मागं सारखं ना. आणि हे शंकर दुर्गादास आधीच वीक आहे. आजचा 5वा दिवस आहे. त्याला आम्हाला ॲडमिट करायचं होतं पण त्याची दखल नाही घेतली आणि हा टॉलरेबल होता, त्याला जबरदस्ती घेऊन गेले साहेब. आणि याच्यात आपण दखल द्यावी साहेब. आपल्याकडं पालकमंत्री म्हणून तो अधिकार इथला आहे. हा 80-20चा जरी नसला तरी तो तुम्ही मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा. आणि कालचा जो प्रकार झाला दमनशाही दडपशाही पुन्हा करू नका साहेब, आमच्यावर अशी विनंती आहे आपल्याला. आम्ही विद्यार्थी आहोत. आता हे चौथे उपोषण करते आजपासून बसलेले आणि यांचा 5वा दिवस आहे आणि यांचा पहिला दिवस आहे. आता हे अनंत आहेत, आनंद सानंद. आणि गंभीरतेने दखल घ्या. आणि माझं म्हणणं आहे साहेब, या सर्वांना आपण 2 शब्द आपल्याकडून बोलावे सगळं. उपस्थित सर्व उपोषण करते 15 ऑगस्टच्या पूर्वी मला वाटतं सर्व शिष्टमंडळ माझ्याकडे आलं होतं. 80-20चा जो काही हा डिफरन्स आहे त्या संदर्भात त्यांनी मला निवेदन दिलं होतं. आम्हाला आमच्या हक्काचं द्या आणि पात्रतेनुसार द्या. आम्ही आमच्या गुणवत्ते आधारे हे सर्व मागतोय असं त्यांचं सर्वांचं मत होतं. त्यांनी ज्या गोष्टी मला सांगितल्या त्यामध्ये मुंबईला जे काय उपोषण किंवा आंदोलन झालं त्याच्यानंतर फक्त सेक्रेटरीची भेट झाली. सेक्रेटरीने त्यांना काहीतरी उडवाउडीचे उत्तर दिले असं त्यांचं म्हणणं आहे. हा जो निर्णय असेल, एखादा निर्णय जर घ्यायचा असेल तर त्याला सेक्रेटरी हा जबाबदार नसतो, तर त्याला एक शासन म्हणून जे राज्यकर्ते असतात त्यांनी निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे खालच्या पातळीवर होत असतं. म्हणून मी त्यांना सुद्धा सांगितलं की तुमचं हे जे आंदोलन आहे हे या जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही, हे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हे आंदोलन चालू आहे. आणि या आंदोलनाचा खऱ्या अर्थानं पाठपुरावा करायचा असेल तर तो मुख्यमंत्र्यापर्यंत हे विषय जाऊनच होईल याबद्दल शंका नाही. आता मी जरी असलो पालण्याचा अधिकार मला काही नाही. मी माझं फक्त तुमचं निवेदन पोस्टमन म्हणून मी त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी मी यांना आजच आता सांगितलं की उद्या तुम्ही 1-2-5 लोक या. मुख्यमंत्री साहेब उद्या शहरामध्ये आल्याचे आहेत, त्यांना निवेदन देऊन मंगळवारी आमची जी काही कॅबिनेटची बैठक असते त्या बैठकीमध्ये सुद्धा या विषयावर चर्चा करता येईल. चर्चा केल्यानंतर जे खात्याचे मंत्री आहेत हसन मुश्रीफ साहेब, त्यांची भूमिका काय, मग त्याच्या अनुसार सरकारची भूमिका काय, हे सर्व मंगळवारी तुम्हाला आपल्याला क्लिअर करता येईल. आणि शक्य झालं माझ्या लेवलला त्यांना सुद्धा सांगितलं की तिथं जर मुंबईमध्ये तुमचं जे काही उपोषण करते आहेत त्याच्यातलं जर शिष्टमंडळ असेल तर त्याला मी हसन मुश्रीफ साहेबांनी जे संबंधित खात्याचे जे अधिकार त्यांच्याकडे आहे त्यांच्याशी तुमची एक बैठक घालून देतो. ते बैठक घालून देण्याचं काम निश्चित मी करू शकतो. म्हणून उद्या मला वाटतं उद्या येऊन एक निवेदन आपण CMकडे देऊ आणि मंगळवारी या संदर्भामध्ये सुद्धा हसन मुश्रीफ साहेबांच्या चेंबरला एक बैठक आयोजित करू. आजच्या घडीला मी तुम्हाला कोणतंही आश्वासन देऊ शकत नाही, परंतु जेवढं शक्य होईल तेवढं सहकार्य निश्चित मी करेल, एवढं तुम्हाला ग्वाही या ठिकाणी देतो. धन्यवाद. म्हणजे